नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच। आज आपण पुन्हा वाटते ही विंदा करंदीकर लिखित कविता ऐकणार आहोत। या कवितेमध्ये कवींना लहान मूल व्हावं वाटतं आणि आईच्या कुशीत शिरावं, तिच्या पदराखाली डोळे मिटावेत आणि ते सुख अनुभवावं असं वाटतं। खूप सुंदर अशी कविता आहे। कविता शेवटपर्यंत नक्की ऐका। लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा। पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे, पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे, अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे, अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे। म्हणजे काय तर परत एकदा बाळ व्हावं, लहान बाळ आईच्या कुशीमध्ये झोपावं, तिने आपल्यावरून पदर घ्यावा आणि काय करावेत, पंख मिटून घ्यावेत म्हणजे डोळे झाकून घ्यावेत। हळूच पहावे पांघुरणातून ओढून या अंगावर माया, निरखावी मग अंधारावर जरी तारी कशी दाची किमया, हळूच पहावे पांघुरणातून ओढून या अंगावर माया, निरखावी मग अंधारावर जरी तारी कशी दाची किमया। आईने बाळाला मांडीवर घेतल्यानंतर ती काय करते, पदर त्याच्यावरून घालते। ती माया अंगावर पांघरूया आणि तिच्या साडीवरती असणारी जी जरतारी कशी द्यायची किमया आहे ती सुद्धा आपण निरखूया असं कवीला वाटतं। अन तुझी या हृदयाची धडधड इवल्याशा गालास कळावी, अन तुझी या हृदयाची धडधड इवल्याशा गालास कळावी, खोल संथ श्वासाची चवरी टाळूवरती सतत ढळावी, खोल संथ श्वासाची चवरी टाळूवरती सतत ढळावी। ज्यावेळेस आई आपल्याला मांडीवर घेते आणि पोटाशी धरते त्यावेळेस काय होतं तर हृदयाची धडधड कळते, छानशा गालाला कळावी, इवल्याशा गालांना कळावी असं कवीला वाटतं। आणि खोल संथ श्वासाची चवरी टाळूवरती सतत ढळावी। अगोदरच्या काळामध्ये बघा चवऱ्या म्हणजे हवा घेण्यासाठी राजे राजवाड्यांना, आत्ता सध्या देवांना सुद्धा चवरी म्हणजे हे केली जाते, फिरवली जाते, म्हणजे काय तर वारं घातलं जातं। तसं आईचा जो श्वास आहे, तो संथ श्वास आहे, तो काय होतोय तर खूप छान चवरीसारखा वाटतोय आणि टाळूवरती ती सतत आपल्या असावी, म्हणजे आपल्या अंगावरती तिची माया, तिचं प्रेम सतत असावं असं कवीला वाटतं। आशांच्या 9 लाख कळ्यांनी स्वप्नवेल तव डवरून जावी, आशांच्या 9 लाख कळ्यांनी स्वप्नवेल तव डवरून जावी। ज्यावेळेस आई मांडीवर घेत असते मुलाला त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये कितीतरी म्हणजे आशा अपेक्षा असतात, स्वप्न असतात की माझं बाळ मोठं होऊन असं होईल तसं होईल, मी असं करेल तसं करेल, तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी, आणि तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी। कारण शेवटी काय आहे तर आईच्या आपण तिच्या शरीराचाच एक भाग आहोत, ही जाणीव मला सतत राहावी आणि तुलाही व्हावी। हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे, हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे। म्हणजे जे काही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, असं करू तसं करू, ही जी काही भविष्याची काळजी असते, चिंता असते किंवा जगण्यासाठीची जी धडपड असते ती शांत शांत व्हावी तुझ्या कुशीमध्ये, कसलीही अपेक्षा हाव नसू नये। आणि सुके सुके गंगेत नहावे, गंगेत नहाले आपण, गंगेत नहाल्यानंतर कसं वाटतं, सगळी पापं धुवून गेलेत, खूप छान झाले, खूप छान होईल असं वाटतं। तसं आईच्या कुशीमध्ये वाटतं असं कवीला म्हणायचंय। आशांच्या 9 लाख कळ्यांनी स्वप्नवेल तव डवरून जावी, तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी, हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे, पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे, अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे, डोळ्यांनी हे पंख मिटावे। किती छान, किती सुंदर कल्पना केलेली आहे कवींनी। मला जसा अर्थ उमगला तसा मी तुम्हाला सांगितला किंवा सांगण्याचा प्रयत्न केला आहे। चूक भूल माफ असावी। कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा।